नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण व्यवस्थापनाची तत्त्वे, व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप, व्यवस्थापन तत्त्वांच्या महत्त्वाचा अभ्यास आपण केलेला आहे. या तासामध्ये आपण बघत असताना हेनरी फेयल यांची व्यवस्थापनाची तत्त्वे किंवा व्यवस्थापनाचे सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. सिद्धांतचा अर्थ किंवा तत्त्व म्हणजे जे मूलभूत सत्य असतं, या मूलभूत सत्याविषयीची माहिती ही माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आता हे व्यवस्थापनाचे सिद्धांत म्हणजे काय? तर व्यवस्थापकाला संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाचा सिद्धांत होय. व्यवसायाच्या उद्दिष्टांशी कर्मचाऱ्यांचा घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी, ती उद्दिष्टे प्रभावी मार्गाने अवलंब करून मिळवण्यासाठी द्यायचे स्पष्टीकरण म्हणजे सिद्धांत होय. असे सिद्धांत जे आहेत ते आता 12मध्ये आपण सिद्धांत बघत असताना दोघांचे सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. त्यातला एक म्हणजे हेनरी फेयल यांचे व्यवस्थापनाचे सिद्धांत आणि दुसरा F.W. टेलर यांचे व्यवस्थापनाचे सिद्धांत. हेनरी फेयल यांचे व्यवस्थापनाचे सिद्धांत जे आहेत, ज्यांना आपण काय म्हणतोय तर आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असं हेनरी फेयल यांना म्हणतोय. तर शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक किंवा शास्त्रीय व्यवस्थापनाचा पिता असं आपण F.W. टेलर यांना म्हणणार आहे. मग सुरुवातीला आपण बघत असताना हेनरी फेयल यांची व्यवस्थापनाची तत्त्व जे या तत्त्वांचा आपल्याला अभ्यास करायचे आहे. आणि ही जी तत्त्व आहेत, ही तत्त्व एकूण आपल्याला किती तत्त्व बघायचे तर एकूण 14 तत्त्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. अगदी सुरुवातीपासून आपण बघत असताना 11वीमध्ये देखील अनेक व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये गोष्टी आपण शिकलेलो आहे. व्यवस्थापनाच्या स्तरांचा अभ्यास केला आहे, व्यवस्थापनाच्या स्वरूपांचा महत्त्वाचा आपण अभ्यास आत्तासुद्धा पाठिंबाच्या लेक्चरमध्ये केला आहे. तर ही जी व्यवस्थापनाची तत्त्व आहेत, ही एकूण व्यवस्थापनाची तत्त्व किती आहेत तर एकूण व्यवस्थापनाची तत्त्व आहेत ही 14 तत्त्व जे आहेत, ह्या 14 तत्त्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये कामाच्या विभागणीचं तत्त्व, अधिकार व जबाबदारीचं तत्त्व, शिस्तीचं तत्त्व, आदेशातील एकता, निर्देशातील एकवाक्यता, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान, केंद्रीकरणाचं तत्त्व, मोबदला तत्त्व, अधिकार साखळीचं तत्त्व, सुव्यवस्थित तत्त्व, समन्यायाचे तत्त्व, कार्यकाळाच्या सेवास्थैर्याचे तत्त्व, पुढाकार घेण्याचे तत्त्व आणि संघभावनेचे तत्त्व अशी एकूण आपण बघत असताना व्यवस्थापनाचे 14 तत्त्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि ही जी व्यवस्थापनाची 14 तत्त्व आहेत, ही व्यवस्थापनाची 14 तत्त्व कुणी मांडलेले तर ही मांडत असताना हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनाची 14 तत्त्व मांडलेत. कारण संघटनेमध्ये काम करणारे लोक, समाज यांना काही सार्वजनिक समस्यांना तोंड द्यावे लागते, की ज्यामध्ये काही संघटना असा असतो की ज्यामध्ये अधिकाराचं केंद्रीकरण केलं असतं, ताणतणाव असतो, प्रेरणा मिळत नाही, अनेक पर्यावरणाच्या समस्या, काम करत असताना कामाच्या ठिकाणची व्यवस्था योग्य नसते, अशी अनेक जी काही कारणं आहेत, या कारणातून मार्ग काढण्यासाठी ही जे व्यवस्थापनाचे सिद्धांत आहेत किंवा व्यवस्थापनाची तत्त्व जे आहेत, हे आपल्याला एक दिशा दाखवण्याचं जे काही काम आहे हे काम करत असतात. आता थोडक्यामध्ये आपण माहिती घेत असताना पहिली जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला घ्यायची आहे, हेनरी फेयल यांची माहिती घ्यायची आहे. हेनरी फेयल यांच्या व्यवस्थापनाच्या सिद्धांतांची माहिती घ्यायची आहे. तर हेनरी फेयल यांचा कार्यकाल जो आहे तो आहे 1841 ते 1925. 1841 ते 1925 हा त्यांचा कार्यकाळ आहे. हेनरी फेयल एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता, जो उद्योगपती आणि यशस्वी उद्योजक बनला. त्याने एका फ्रेंच खनिज कंपनीत खान अभियंता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक पद देखील भूषवलेलं आहे. आता ही व्यवस्थापनाची तत्त्व मांडत असताना ज्यांनी असंख्य प्रयोग केले, असंख्य निरीक्षणं केली आणि असंख्य निरीक्षणं केल्यानंतर ही जी व्यवस्थापनाची जी आहेत, ही व्यवस्थापनाची 14 तत्त्व त्यांनी मांडली. किती तत्त्व मांडली तर एकूण 14 तत्त्व त्यामध्ये मांडली. आणि ही 14 तत्त्व मांडत असताना अनेक प्रयोग केले, असंख्य प्रयोग केले, असंख्य निरीक्षण केली, त्यांनी अनेक पुस्तकही लिहिलीत. आणि ही जी 14 तत्त्व आहेत, ही 14 तत्त्व त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. आणि ह्या व्यवस्थापनाच्या विकासातील त्यांचं योगदानामुळे त्यांना म्हणलं जाणार आहे तर आधुनिक व्यवस्थापनाचे जनक किंवा आधुनिक व्यवस्थापनाचा पिता असं त्यांना म्हटलं जातं. मी हेनरी फेयल आपण जर बघितलं तर हेनरी फेयलला काय म्हटलं जाणार आहे तर आधुनिक व्यवस्थापनाचे जनक किंवा आधुनिक व्यवस्थापनाचा पिता असं हेनरी फेयल यांना म्हटलं जाणार आहे. आणि ही जी काही 14 तत्त्व आहेत, या 14 तत्त्वांचा अभ्यास आता आपल्याला सुरू करायचा आहे. आधी तत्त्व कोणते ते आपण बघू. त्यातलं पहिलं तत्त्व आहे कामाच्या विभागणीचं तत्त्व. पहिलं तत्त्व आहे कामाच्या विभागणीचं तत्त्व. त्यानंतर आहे अधिकार व जबाबदारीचं तत्त्व. त्यानंतर आहे शिस्तीचं तत्त्व, आदेशातील एकता, निर्देशातील एकवाक्यता, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान, केंद्रीकरणाचे तत्त्व. त्यानंतर त्या पुढचं जे आहे ते आहे मोबदला तत्त्व, अधिकार साखळीचे तत्त्व, सुव्यवस्थेचे तत्त्व, समान न्यायाचे तत्त्व किंवा ज्याला आपण समन्यायाचे तत्त्व असं म्हणतोय, कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व,
पुढाकार घेण्याचे तत्त्व आणि शेवटचं आहे ते संघभावनेचे तत्त्व, ज्याला आपण काय म्हणतोय, एक संघभावना जे आहे ते संघभावनेचे तत्त्व, एकी हेच बळतत्व असं आपण त्याला म्हणत असतोय. अशी व्यवस्थापनाची 14 तत्त्व जे आहेत, ह्या 14 तत्वांचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. त्यातला आपण सुरुवात करू आपण. तर त्यातलं व्यवस्थापनाचं पहिलं तत्त्व आहे, ज्या तत्त्वाला आपण म्हणतोय कामाच्या विभागणीचे तत्त्व. कामाच्या विभागणीचे तत्त्व किंवा श्रम विभागणीचं तत्त्व आपण जे काय म्हणतोय त्यापासून आपण काय करणार आहे, तर सुरुवात करणार आहे. कामाचे विभागणीचे तत्त्व. आता कामाच्या विभागणीच्या तत्त्वामध्ये या तत्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत, जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षा व्यवस्था, लेखा, व्यवस्थापकीय इत्यादी कामाची विभागणी ही त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते, जेव्हा अपेक्षित उत्पादन पातळी साध्य करणे शक्य होते. ह्या कामाच्या विभागणीचं तत्त्व आपण बघत असताना ह्यामध्ये इथं 2 भाग सांगितलेत. एक म्हणजे काय, तर ह्यामध्ये विशेषीकरण करायचं आहे, म्हणजे काय की कामाचे छोटे भाग करायचे. म्हणजे कुठलंही एखादं उद्दिष्ट ज्यावेळेस आपण ठरवणार आहे, तर त्या उद्दिष्टाची पूर्तता करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी श्रम विभागणी करायची आहे. आणि ती कशी करायची आहे, तर क्षमतेनुसार करायची आहे, त्यांच्या कुवतीनुसार करायची आहे. त्यामुळे पहिला जो काय भाग आहे तो आहे कामाच्या विभागणीचं तत्त्व. कामाची विभागणी करायची आहे आणि ती विभागणी करत असताना कामाचे छोटे भाग करायचे आहेत, अनेक विभाग करायचे आणि त्या विभागांना कामाचं वाटप करून द्यायचं आहे. पण हे कामाचं वाटप करताना त्यांना त्या क्षमतेनुसार ते वाटप करून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे अधिकार व जबाबदारीची तत्त्व. कुठल्याही वेळी आपण बघत असताना एखादा व्यक्ती असा आहे की ज्या व्यक्तीला अधिकार भरपूर दिलेला आहे आणि जबाबदारी कुठल्याही पद्धतीने जर दिली नसेल तर तो त्या अधिकाराचा दुरुपयोग करू शकतो. किंवा एखादा व्यक्ती असा असेल की ज्या व्यक्तीला फक्त जबाबदारी दिलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीनं अधिकार जर दिला नसेल तर अशा वेळी चांगल्या पद्धतीनं तो आपल्या जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करू शकत नाही, कारण त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यासाठी दिलेल्या असत नाहीत. मग त्यामुळे आपण बघत असताना दोन्ही गोष्टी ह्यामध्ये असणं आवश्यक आहे, कारण अधिकार व जबाबदारी ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. जसं आपण बघत असताना व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये आपण बघत असतो किंवा ह्या व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये देखील व्यवस्थापनाचे कार्य जी 2 आहेत, नियोजन आणि नियंत्रण, ह्या एका नाण्याच्या तशा 2 बाजू आहेत. नियोजन हा पाया आहे आणि अगदी शेवटचं जे काही कार्य आहे व्यवस्थापनाचं तर ते आहे नियंत्रण. तसंच आपण जर बघितलं तर अधिकार व जबाबदारी ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि कामाची ज्यावेळी वाटणी केली जाणार आहे, एखाद्या पर्यवेक्षकाला सांगितलं जाणार आहे की हे ठराविक जे काही काम आहे हे काम पूर्ण करा, तर ते काम पूर्ण करण्यासाठी जशी त्याला जबाबदारी दिलेली आहे तसंच त्या गटामध्ये जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना काही अधिकार देखील देणं आवश्यक आहे. म्हणजे दंडात्मक कारवाई करणं अशा स्वरूपाचे अधिकार जे आहेत ते अधिकार त्यांना देणं त्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळेत पूर्ण करायचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारी घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत. त्यानंतर त्यापुढचं आपण बघत असताना तिसरं जे काही व्यवस्थापनाचं तत्त्व आहे हेनरी फेयल यांचं, ते आपण बघणार आहे शिस्तीचे तत्त्व. फेयल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरामध्ये पाळली जाणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये आपण बघत असताना ह्यामध्ये शिस्तीचे जे काही तत्त्व आहे त्या शिस्तीच्या तत्त्वामध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे काय की नियमांचं पालन करायचं आहे. जी काही संघटना आहे, जी संस्था आहे, त्या संस्थेची एक संहिता असणार आहे, एक नियमावली असणार आहे आणि त्या नियमांचं पालन करणं हे सर्वांच्यावर बंधनकारक असणार आहे. कारण ज्यावेळी व्यवस्थापनामध्ये, कामामध्ये, त्यांच्या वेळेमध्ये, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये जर शिस्त असेल तर मूलभूत शिस्त ही प्रत्येक स्तरामध्ये आवश्यक आहे. आधी शिस्त फक्त कामगारांसाठी आवश्यक आहे असं नाही, तर शिस्त एकूण जे 3 स्तर आहेत त्यामध्ये पर्यवेक्षकीय स्तर असेल, ज्यामध्ये अधिकाऱ्यांचा जो मध्य स्तर असेल तो असेल, किंवा जो तिसरा जो काही स्तर आहे तो स्तर आपण बघत असताना किंवा जो वरिष्ठ स्तर आहे त्या स्तरामध्ये देखील ही शिस्त आवश्यक आहे, गरजेची आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काय भाग आहे तो आता आपल्याला बघायचा आहे, तो आहे आदेशातील एकवाक्यतेचे तत्त्व.
प्रत्येक संघटनेमध्ये कर्मचाऱ्याला एका वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजेत. ह्या तत्त्वामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यामधील संघर्ष मिटवण्यास मदत होते किंवा वादविवाद सोडण्यास देखील मदत होते. तसेच गोंधळ टाकण्यास देखील मदत होते, म्हणजे गोंधळ टाळण्यास मदत होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठाकडून आदेश दिले गेले तर कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. हा चुकीचा दृष्टिकोन आहे. यासाठी संघटनेतील पदांचा अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या वरिष्ठाची माहिती असावी आणि फक्त त्याच्याकडूनच आदेश मिळावे. म्हणजे आदेशातील एकता हे जे काही तत्त्व आहे, हे आदेशातील एकता हे तत्त्व काय सांगणार आहे, तर हे तत्त्व सांगत असताना एक जो कर्मचारी आहे तर एका कर्मचाऱ्याला एकच वरिष्ठ असणं आवश्यक आहे. हे तर आपण बघत असताना पुढे आपल्याला 2 आकृती दिसतात. पहिल्या आकृतीमध्ये 3 कर्मचारी आहेत आणि 1 वरिष्ठ आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 कर्मचारी आहेत आणि 2 वरिष्ठ आहे. पहिली जी काही आकृती आहे त्या पहिल्या आकृतीनुसार एक जो वरिष्ठ आहे हा वरिष्ठ तिन्ही कर्मचाऱ्याला एकसारखा आदेश देतोय. तेव्हा काम करत असताना ह्या तिघांची जी काही पद्धत आहे ही पद्धत एकाच पद्धतीनं असेल आणि जर काम करत असताना काही जर अडचण जर आली असेल तर हे डायरेक्ट आपल्या वरिष्ठाला सांगू शकतात. पण दुसरी जर आकृती आपण जर बघितली तर ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 3 आहे, पण त्या ठिकाणी वरिष्ठ जे आहेत हे वरिष्ठ 2 आहेत आणि एका कर्मचाऱ्याला, उदाहरणार्थ आपण जर हा पहिला कर्मचारी जर बघितला तर हा जो काही पहिला कर्मचारी आहे ह्या पहिल्या कर्मचाऱ्याला पहिला वरिष्ठ पण काही आदेश देणार आहे आणि दुसरा जो काही वरिष्ठ आहे तो पण काही आदेश देणार आहे. तेव्हा आदेशाची पूर्तता करत असताना त्या पहिल्या वरिष्ठाचा आदेश ऐकायचा का दुसऱ्या वरिष्ठाचा आदेश ऐकायचा, ही जी गोंधळाची परिस्थिती जी आहे ही पहिल्या कर्मचाऱ्याची होणार आहे किंवा दुसऱ्याची असेल किंवा तिसऱ्याची असेल. तेव्हा आदेश देत असताना एक जो कर्मचारी आहे ते एका कर्मचाऱ्याला, हा दुसरा जरी बघितला आपण किंवा तिसरा कर्मचारी आपण जरी बघितला असेल तर त्यामध्ये आदेश देत असताना ह्या वरिष्ठाने एक आदेश दिलेला आहे, ह्या वरिष्ठाने आदेश एक दिलेला आहे. ह्या वरिष्ठाची जो काही पहिला वरिष्ठ आहे ह्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, ह्यांची काम करण्याची पद्धत किंवा एक सिस्टीम ह्यांची वेगळी आहे. मग कर्मचाऱ्यांचा गोंधळ निर्माण होतो की आपण आपल्या उद्दिष्टाची पूर्तता करत असताना पहिल्या वरिष्ठाचा आदेश आपण स्वीकारायचा का दुसऱ्या वरिष्ठाचा आदेश स्वीकारायचा. त्यामुळे गोंधळाची जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळं जी काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये आदेशातील एक वाक्यता असणं आवश्यक आहे. म्हणजेच आदेश देत असताना एकाच व्यक्तीने त्या ठिकाणी आदेश देणं आवश्यक आहे असं आपण त्यामध्ये म्हणू शकतो. पुढं आपण बघत असताना त्या पुढचं तत्त्व आहे 5वं, निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्त्व. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या पाहिजेत. म्हणजे निर्देश देत असताना जो काही गट आहे त्या पूर्ण गटासाठी एकच निर्देश असणं आवश्यक आहे किंवा एकच योजना असणं आवश्यक आहे. आपण ह्यामध्ये 2 घटक आपण बघतोय, एक गट एक योजना आणि एकाच पद्धतीने कामाची पूर्ती, असे दोन घटक जे आहेत हे 2 घटक आपण त्या ठिकाणी बघणार आहे. तर हे दोन घटक बघत असताना असं सांगितलेलं आहे की समजा एकूण जे काही कर्मचारी आहेत, एक संस्था आहे त्या संस्थेनं कामाची पूर्तता करण्यासाठी सांगितले आणि एका गटामध्ये 10 कर्मचारी आहेत. तर जे काही 10 कर्मचारी आहेत ह्या 10 कर्मचाऱ्याला एक त्यांचा वरिष्ठ आहे, त्या वरिष्ठांना आदेश देत असताना एकाच पद्धतीने आदेश द्यायचे सर्वांना. जे काही 10 लोक आहेत या 10 लोकांना एकाच पद्धतीने आदेश द्यायचा आहे. त्या आदेशामध्ये वेगळेपणा दाखवायचा नाही. म्हणजे एक प्रमुखाने एकच योजना असावी आणि एकच आराखडा सांगावा की जेणेकरून 10 कर्मचारी ज्यावेळी काम करतात हे काम करत असताना एकाच पद्धतीनं काम करतील आणि एकाच पद्धतीनं काम केल्यामुळं योग्य वेळेमध्ये आपलं जे काही काम आहे हे कामाची पूर्तता सहजपणे होण्यास त्यामध्ये मदत होणार आहे. थोडक्यामध्ये आपण निर्देशन म्हणजे काय किंवा निर्देश देणं म्हणजे काय, तर सूचना देणं असेल, मार्गदर्शन करणं असेल, त्यांना प्रोत्साहन देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्या कर्मचाऱ्यांना ज्यावेळी काम दिलं जाणार आहे त्या कर्मचाऱ्यांना कामाची पद्धत ज्यावेळी सांगितली जाणार आहे ती एकच पद्धत पूर्ण समूहासाठी असेल, कारण व्यवस्थापन हे एक सामूहिक कार्य आहे. त्यानंतर त्यापुढचं आपण जे काही व्यवस्थापनाचं जे काही पुढचं तत्त्व जे आहे ते आपण बघणार आहे. सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्यांच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान म्हणजे काय, ह्यामध्ये पहिलं स्थान जे आहे हे पहिलं स्थान कुणासाठी आहे तर पूर्ण समूहासाठी आहे. आणि ह्या समूहामध्ये जेवढे व्यक्ती असतील त्या सर्व
जे काही व्यक्तीचं हित जे आहे हे त्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि हे बघत असताना त्यातला कुठलाही एक व्यक्ती जो आहे ह्या कुठल्याही एका व्यक्तीचं हित आपल्याला बघायचं नाही, तर केवळ सामूहिक हित बघायचं आहे. सांघिक काम करायचं आहे आणि सांघिक काम करून आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि उदाहरण आपण बघत असताना एखादा खेळ आहे, क्रिकेटचा खेळ असेल, कबड्डी असेल किंवा इतर कुठलाही खेळ आपण बघत असताना त्यामध्ये वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तरच तो जो सामना आहे हा सामना आपण जिंकू शकतो आहे. त्या पुढचं तत्त्व आहे तर केंद्रीकरणाचं तत्त्व. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण. काही संघटनेमध्ये हे अधिकार एका व्यक्तींच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशी परिस्थिती लहान संघटनेमध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकाराचे विकेंद्रीकरण केले जाते. या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. काही संस्था अशा असतात की ज्या संस्थेमध्ये केंद्रीकरणाचा अवलंब केला जातो आहे. काही संस्था अशा असतात की ज्या संस्थेमध्ये विकेंद्रीकरण वापरलं जातं. काही लहान संस्था ज्या लहान संस्थांमध्ये कोणती संस्था असेल तर त्यामध्ये एकल व्यापारी विचार करू शकतो आपण, भागीदारी संस्थेचा विचार करू शकतो आहे किंवा संयुक्त हिंदू कुटुंब जी काही संस्था आहे तर याशा संस्थेमध्ये जे काही सत्तेचं केंद्रीकरण जे आहे ते अधिकाराची विभागणी जी आहे ती एका व्यक्तीमध्ये किंवा काही व्यक्तीमध्ये विभागित केली असते. तर ज्या मोठ्या संस्था आहेत, उदाहरण आपण जर बघितले तर कंपनीचा आपण जर विचार जर केला तर त्या कंपनीमध्ये विकेंद्रीकरण असतं. म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीच्या हातात पूर्ण सत्तेचं एकत्रीकरण जे आहे ते त्यामध्ये केलं जात नाही. कारण त्यामध्ये अनेक मोठ्या स्वरूपामध्ये जशी कंपनी मोठी आहे तसंच त्या कंपनीचा व्याप मोठा आहे, त्या कंपनीचा विस्तार मोठा आहे आणि हा विस्तार मोठा असल्यामुळं एकच व्यक्ती पूर्ण जे काही काम आहे हे काम त्या ठिकाणी करू शकत नाही. मग त्यासाठी अनेक जे काही विभाग आहेत ते विभाग त्यामध्ये करावे लागतात. म्हणजे विकेंद्रीकरणामध्ये अनेक विभाग असेल, त्यामध्ये एक असेल परचेस डिपार्टमेंट, एक असेल सेल्स डिपार्टमेंट, असे वेगवेगळे जे काही डिपार्टमेंट आहेत तर या डिपार्टमेंटनुसार त्या ठिकाणी काम जे आहे ते काम केलं जाणार आहे. म्हणजे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण व्यवसाय संस्थेमध्ये दोन्हीचाही अवलंब केला जाणार आहे. फक्त केंद्रीकरण कधी केलं जाणार आहे जर संस्था लहान असेल तर, आणि विकेंद्रीकरण कधी असेल जर संस्था मोठ्या आकाराची असेल तर. त्या पुढचं जे काही तत्व आहे ते आपण बघणार आहे मोबदला तत्व. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे तसेच संघटने दीर्घकाळासाठी टिकवणे असं या तत्वात अभिप्रेत आहे. मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यावर दिसून येतो. कर्मचाऱ्यांचा मोबदला निश्चित करताना त्याचे कौशल्य, अनुभव, ज्ञान, कार्यकाळ, राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल व संघटनेचा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे मोबदला म्हणजे काय की थोडक्यामध्ये आपण बघत असताना हे वेतनाचं तत्व आहे, कामाच्या मोबदल्याचं तत्व आहे. ज्या पद्धतीनं एखादा कर्मचारी काम करणार आहे त्या कामाच्या प्रमाणानुसार त्याला काय द्यायला पाहिजे तर वेतन देणं आवश्यक आहे. किंवा हे वेतन देत असताना त्यातील 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यांचं कौशल्य लक्षात घ्यायचं आहे, त्यांचा अनुभव लक्षात घ्यायचा आहे, त्यांचं ज्ञान, किती कार्यकाळ त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, राहणीमानाचा दर्जा काय आहे आणि बाजारातील एकूण परिस्थिती काय आहे. आणि ह्या सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे काय की आपल्या संघटनेचा नफा किती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे आणि त्यानुसार त्यांना मोबदला द्यायचा आहे. आपण व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये एक पॉईंट असा बघितलेला होता की त्या ठिकाणी कार्यकारण संबंध भाव असा बघितला आपण. कार्यकारण संबंध म्हणजे काय की दोन घटकातला संबंध काय असतो ते त्यामध्ये बघितले. की त्यामध्ये एक उदाहरण देखील आपण असं बघितलं होतं की एखाद्या कर्मचाऱ्यांना आपण जर योग्य प्रमाणामध्ये वेतन जर दिलं असेल, चांगलं वेतन जर दिलं असेल तर त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. उलट एखादा कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये 2, 3, 4 महिने काम करतोय पण आपण जर त्यांना वेतन जर देऊ शकलो नाही किंवा वेतन जर दिलं नसेल तर अशा वेळी जे काही काम आहे ते काम तो योग्य पद्धतीनं करणार नाही. तर मोबदला तत्व जे आहे ते प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक व्यक्तीला, तो मध्यस्तरीय असेल किंवा कनिष्ठस्तरीय असेल किंवा उच्च स्तरामध्ये मुख्य व्यवस्थापक असेल तर त्या प्रत्येकांना वेतन जे आहे ते वेतन योग्य प्रमाणे देणं आवश्यक आहे. त्या पुढचं आपण बघत असताना ते आहे अधिकार साखळीचं तत्व. साधारणपणे संघटनेमध्ये परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात संज्ञापन साखळीचा वापर केला जातो जी खूप वेळखाऊ आहे. उदाहरणार्थ अधिकार स्तरानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा, विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला ही माहिती द्यायचा, पर्यवेक्षक फोरमनला आणि फोरमन कामगारांना ही माहिती पुरवायचा. ही मोठी साखळी टाळण्यासाठी आणि जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात. त्यांना गँग प्लॅन म्हणजेच जोडफळी असे म्हणतात.
थेट संप्रेषणासाठी म्हणजे जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक असते. म्हणजे आपण इथे विचार करत असताना अधिकार साखळीचं तत्व आहे. अधिकार साखळी म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट आपल्याला जर खाली जर पाठवायची असेल, कुठली माहिती जर द्यायची असेल, तर त्यामध्ये उच्च स्तर काय करणार आहे, तर ही माहिती जी आहे ते कनिष्ठ स्तराला देणार आहे. कनिष्ठ स्तर काय करणार आहे, ही माहिती आहे ती मध्य स्तराला देणार आहे. मध्य स्तर काय करणार आहे, ही माहिती आहे ती कनिष्ठ स्तराला देणार आहे. आणि कनिष्ठ म्हणजे पर्यवेक्षकीय स्तर जो आहे तो डायरेक्ट काय करणार आहे, कामगारांना ही जी माहिती आहे ती माहिती पुरवण्याचं काम करणार आहे. किंवा थोडक्यामध्ये दुसरा भाग आपण जर बघितला तर जो काय कामगार आहे, हा कामगार थोडक्यामध्ये आपण बघत असताना हा जो कामगार आहे, हा कामगार आपल्या अडचणी जे आहे हा कनिष्ठ स्तरांना सांगणार आहे. कनिष्ठ स्तर हा अहवाल जो आहे तो मध्यम स्तरापर्यंत पोहोचवणार आहे. मध्यम स्तर हा अहवाल जो आहे तो उच्च स्तरामध्ये पोहोचवणार आहे. म्हणजे ही जी काही पूर्ण जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत, कनिष्ठ स्तरापासून प्रत्यक्षात कामगारापर्यंत, यासाठी वेळ जो आहे तो वेळ जास्त लागतो. त्यामुळं काही ठिकाणी ही जोडफळीचा विचार जो आहे तो त्यामध्ये केला जातोय. उदाहरणार्थ आपण बघत असताना त्यामध्ये समजा इथे एक व्यक्ती आहे, इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, खाली समजा डी आहे, त्यानंतर इथं ई आहे. म्हणजे असे जे काही व्यक्ती आहेत तर विचार करत असताना ह्यामध्ये डायरेक्ट काय करायचं, की क्रॉस कनेक्शन करायचं. इथं ए बी सी, तर डी आहे, इथं ई. तर विचार करताना एनं बीला सांगायची माहिती, बीनं सीला सांगायची, सीनं डीला सांगायची, डीनं ईला सांगायची, आणि असा पूर्ण जो काही प्रवाह आहे म्हणजे असा प्रवाह यामध्ये येणार आहे. आणि असा परत उलट प्रवाह जो आहे तो यामधून जाणार आहे. असं न करता डायरेक्ट बीनं आपली जी काही माहिती आहे ही डायरेक्ट इथं जोडफळी निर्माण करायची आणि ईला माहिती सांगायची. अशी जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया होऊ शकते, ज्याला आपण जोडफळी म्हणतोय. आणि ह्या जोडफळीचा फायदा काय होईल, ह्या जोडफळीसाठी आपल्याला वेळेची बचत होणार आहे. नेहमीची पद्धत वापरण्यापेक्षा हा गँग प्लॅन जो आहे हा गँग प्लॅन वापरणं आवश्यक आहे. मग त्यासाठी माहिती देत असताना उच्च स्तरापासून मध्यम स्तरापर्यंत, मध्यम स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत, कनिष्ठ स्तरापासून प्रत्यक्ष कामगारापर्यंत, कामगाराच्या अडचणी कनिष्ठांना मांडायच्या, कनिष्ठांच्या अडचणी मध्यमांना मांडायच्या, मध्यमांच्या अडचणी उच्च स्तराला मांडायच्या. असं न करता काही ठिकाणी डायरेक्ट कनेक्शन करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न ह्यामध्ये केला जातोय. आणि याच प्रयत्नाला आपण काय म्हणतोय, तर जोडफळी असं म्हणतोय. म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहे, अधिकार साखळीचं तत्व असं म्हणतोय. हे आहे कलम जे काय तत्व आहे हे तत्व क्रमांक 9. त्यानंतर त्यापुढचं आहे सुव्यवस्थेचे तत्व 10. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे यावर हे तत्व आधारलेले आहे. कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य योग्य त्यावेळी योग्य त्या जागेवर असले पाहिजे. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्व भौतिक व मानवी संसाधनासाठी योग्य वापर करण्यावर भर देते. म्हणजे हे तत्व आपण बघत असताना सुव्यवस्थेचे तत्व, हे सुव्यवस्थित तत्वामध्ये काय सांगितले, की सुव्यवस्था म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वस्तू असण्याची व्यवस्था आणि प्रत्येकाने गरजेप्रमाणे वस्तूचा वापर व विनियोग करून कामानंतर योग्य ठिकाणी ती वस्तू ठेवणे. म्हणजे काम करत असताना जी काही संसाधनं आहेत, आता व्यवसाय संस्थेचा विचार आपण जर केला तर व्यवसाय संस्थेमध्ये संसाधनं 2 आहेत. एक जे काही संसाधन आहे त्याला आपण काय म्हणतोय, मानवी संसाधन असं म्हणतोय, मानवी. आणि जे दुसरं आहे ज्याला आपण काय म्हणतोय, तर भौतिक संसाधन असं म्हणतोय. मग ह्या मानवी संसाधनाचा आणि भौतिक संसाधनाचा ह्या दोन्हीचाही योग्य वापर करायचा. आणि वापर केल्यानंतर जी भौतिक संसाधनं आहेत, यंत्रसामग्री असेल किंवा इतर जी काही संसाधनं आहेत, ती संसाधनं योग्य आणि नियोजित जागेवर असणं त्यामध्ये आवश्यक आहे. हे कोण सांगणार आहे, तर हे सुव्यवस्थेचं तत्व जे हे यामध्ये सांगतं. त्यानंतर त्या पुढचा आपण भाग बघत असताना त्या पुढचं जे काही तत्व आहे ते आहे समन्यायाचे तत्व. समन्यायाचे तत्व किंवा समान न्यायाचे तत्व. व्यवस्थापकाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्वक वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यामध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यावर ठरवले पाहिजे. 2 वेगवेगळ्या विभागामध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद जे आहेत ते वादविवाद त्यामध्ये मिटणार आहेत किंवा टाळता येणार आहेत. म्हणजे त्यामध्ये समन्यायाचे तत्व म्हणजे काय, की व्यवसायामध्ये वागत असताना कुठल्याही पद्धतीनं भेदभाव करायचा नाही. समजा एकूण 3 स्तर आहेत, उच्च स्तर आहे, मध्य स्तर आहे आणि कनिष्ठ स्तर आहे. मध्य स्तरामध्ये 2 विभाग आहेत. एक विभाग आहे खरेदी विभाग, एक विभाग आहे वित्त विभाग. तर 2 व्यवस्थापनाच्या एकाच पातळीवर 2 विभागामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत, ह्या दोन्हीही कर्मचाऱ्यांना एकसारखा पगार जो आहे तो पगार देणं त्यामध्ये आवश्यक आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे, की
त्या व्यवसाय संघटनेमध्ये कुठलाही वादविवाद जो आहे हा वादविवाद ह्यामध्ये घडणार नाही आणि त्यामुळं जे काही काम आहे, आपलं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आपण योग्य प्रकारे पूर्ण करू शकतो. त्यापुढचं आपण बघत असताना कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापकाने त्यांच्या सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते, तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांची नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होते. त्यापुढचं आहे 13 पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे जाणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनावर विचार करण्याचे व त्यांच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापकाने या नवीन कल्पनावर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकारांचे स्वागत करावे. यासाठी संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. म्हणजे पुढाकार म्हणजे काय की नाविन्यता जे आहे, इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन या दोन्ही गोष्टींचा जो अवलंब आहे तो अवलंब ह्यामध्ये करणं आवश्यक आहे. पुढाकार घेत असताना ही दोन गोष्टी ज्या आहेत म्हणजे सृजनशीलता जी आहे, सर्जनशीलता ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीचा अवलंब करायचा. कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये ज्या काही नवीन कल्पना ज्या आहेत, नवीन विचार जे आहेत, हे नवीन विचार समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानुसार त्यामध्ये सखोल चर्चा करायची आणि त्या नवीन गोष्टीचं स्वागत करायचं आणि त्याचा अवलंब देखील त्यामध्ये करणं शक्य होणार आहे. आणि शेवटचं तत्व आहे 14वं, ते आहे संघभावनेचं तत्व किंवा एकी हेच बळ तत्व. हेनरी फॅल यांच्या सांघिक कृतीवर यांनी सांघिक कृतीवर भर दिला आहे. संघभावना म्हणजे एकी हेच बळ. कोणतीही संघटना चालवणे ही एक सांघिक कृती असते. जसं आपण व्यवसायाचा विचार करत असताना कुठलीही व्यवसाय संस्था जी आहे ती व्यवसाय संस्थेमधलं कुठलंही काम एक व्यक्ती जसं करू शकत नाही. हे व्यवस्थापनाची जशी कृती जी आहे ही सामूहिक कृती आहे, ती सामूहिक बरोबर ती सांघिक देखील कृती आहे. म्हणजे संघ म्हणून त्यांनी काम करायचं आहे. कुठलंही काम करत असताना एखादा व्यक्ती असा असेल की जो चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकत असेल, एखादा व्यक्ती असा असेल की जो चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहित करू शकत असेल, मार्गदर्शन करणं त्याला जमत असेल. काही व्यक्तींना संघटनेचं कौशल्य चांगल्या पद्धतीनं असेल, काही एकत्र करण्यासाठी एक संघटनेची भावना निर्माण करण्यासाठी किंवा समन्वयाची भावना निर्माण करण्यासाठी काही व्यक्ती कार्य करत असतील. म्हणजेच काम करत असताना हा जो काही संघ आहे हा संघाने एकत्रित येऊन काम जर केलं तर अनेक ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होऊ शकतात आणि अडचणीवर मात करून आपण आपलं ध्येय सहजपणे साध्य करू शकतो. म्हणजेच हेनरी फॅल यांच्या मते व्यवसायानं सांघिक कृतीवर भर दिला पाहिजे आणि संघभावना म्हणजेच काय की एका संघामध्ये समजा 10 व्यक्ती जर असेल तर 10 व्यक्तींनी एका उद्दिष्टासाठी एकतेनं एका प्रकारे काम करणं आणि एकी हेच बळ दाखवून आपल्या कामाची पूर्तता करणं. अशा प्रकारे हेनरी फॅल यांनी वरील 14 तत्वे कोणत्याही संघटनेचे काम प्रभावीपणे व कार्यक्षमपणे चालवण्यासाठी उपयोगी पडतात. आणि ही तत्वे मांडत असताना अनेक सिद्धांत जे आहेत किंवा अनेक प्रयोग त्यांनी केलेले, अनेक प्रयोगाच्या आधारे किंवा असंख्य निरीक्षणं केलीत आणि असंख्य निरीक्षणं करून अशी जी आहेत ती व्यवस्थापनाची एकूण आधुनिक व्यवस्थापनाची 14 तत्व जे आहेत ही 14 तत्व हेनरी फॅल यांनी मांडलेली आहेत. अजून एकदा आपण रिवाइज करू. ही जी 14 तत्व आहे ती कोणकोणते आहेत. त्यातलं पहिलं आहे कामाच्या विभागणीचं तत्व, दुसरं आहे अधिकार व जबाबदारीचं तत्व, तिसरं आहे शिस्तीचं तत्व, चौथं आदेशातील एकता, पाचवा निर्देशातील एकवाक्यता, 6वा आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान, 7वं केंद्रीकरणाचे तत्व, 8वा मोबदला तत्व, 9वा आहे अधिकार साखळीचे तत्व, 10वा आहे सुव्यवस्थेचे तत्व, 11 समान न्यायाचे तत्व, 12 कार्यकाळाचे तत्व, 13 पुढाकार घेण्याचे तत्व आणि 14 आहे संघभावनेचे तत्व. असे एकूण व्यवस्थापनाची 14 तत्व जे आहेत या 14 तत्वांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला 12वीमध्ये करायचा आहे. यानंतर FW टेलर यांच्याही व्यवस्थापनाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, काही जर शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. पुढचा जो तास आहे तर पुढच्या तासामध्ये आपण FW टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या तत्वांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणार आहे. आज आपण जे काही शिकवलेलं आहे त्या बाबतीमध्ये संध्याकाळी आपण टेस्ट घेणार आहे आणि ही टेस्ट सोडवणं हे सर्वांच्यावर बंधनकारक आहे. होईल त्यानंतर ही जी टेस्ट आहे ह्या टेस्ट तपासल्या जाणार आहेत, त्या शिकणार आहेत. जर काही जर शंका असतील तर तुम्ही कमेंट करू शकताय किंवा डायरेक्ट मला फोन करून देखील तुम्ही अशा शंका ज्या आहेत त्या शंका तुम्ही विचारू शकताय. ओके, ठीक आहे.